नमस्कार मित्रांनो, एस टी व्ही राशीफल मराठी या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, भगवान बजरंगबलीच्या आशीर्वादाने उद्याची सकाळ काही राशींसाठी खूप खास ठरणार आहे. कारण या राशींच्या आयुष्यात अचानक आनंदाची बातमी येण्याचे संकेत दिसत आहेत. होय मित्रांनो, भगवान बजरंगबली आता 12 राशींपैकी काही राशींवर विशेष कृपादृष्टी ठेवणार असल्याचे मानले जात आहे. आणि त्यामुळे या राशींच्या जीवनात आत्तापर्यंत सुरू असलेल्या दुःख, अडचणी, चिंता आणि त्रास हळूहळू दूर होऊन सुख समृद्धीचे दिवस सुरू होऊ शकतात. ज्यांच्या आयुष्यात काही काळापासून एकामागून एक अडथळे येत होते, काम रखडत होती किंवा मनासारखं काही घडत नव्हतं, अशा लोकांसाठी येणारा काळ आशेचा आणि सकारात्मक बदलांचा ठरू शकतो. मित्रांनो, आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्न निर्माण झाला असेल की भगवान बजरंगबलीच्या कृपेमुळे उद्या सकाळी 9:30 वाजल्यानंतर कोणत्या भाग्यवान राशींचं नशीब उजळू शकतं, कोणत्या राशींना मोठी आनंदाची बातमी मिळू शकते आणि कोणाच्या आयुष्यात अचानक असा बदल होऊ शकतो ज्यांची त्यांनी कदाचित कल्पनाही केली नसेल. या सर्व प्रश्नांची माहिती आपण आजच्या या विशेष राशी भविष्यांमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि मध्येच व्हिडिओ सोडू नका, कारण पुढे ज्या राशींबद्दल आपण सांगणार आहोत त्यामध्ये तुमची राशीही असू शकते आणि तुमच्यासाठी येणारा हा काळ खरोखरच विशेष ठरू शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी भगवान बजरंगबलीच्या चरणी मनापासून नतमस्तक व्हा आणि जर तुम्ही भगवान शिवांचे भक्त असाल तर या व्हिडिओला आत्ताच एक पसंतीदा द्या आणि कमेंटमध्ये श्रद्धेने जय बजरंगबली असे नक्की लिहा. तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, एखादं काम अनेक दिवसांपासून अडकलेले असेल किंवा आयुष्यातील एखादी चिंता तुम्हाला साथवत असेल तर श्रद्धा आणि सकारात्मक विचार मनात ठेवून बजरंगबलीचे स्मरण करा. आणि जर तुम्ही एस टी व्ही राशीफल मराठी या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सदस्यत्व घेऊन सूचनाचं चिन्ह सुरू करा, जेणेकरून तुमचं अशाच प्रकारची राशी भविष्यांची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा कुटुंबातील अशा व्यक्तीला नक्की पाठवा ज्याला राशी भविष्यात आणि भगवान बजरंगबलीच्या भक्तीत श्रद्धा आहे. तर चला मित्रांनो, आता वेळ न दडवता त्या भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊया ज्यांच्यासाठी भगवान बजरंगबलीच्या कृपेमुळे येणारा काळ आनंदाचा ठरू शकतो. मित्रांनो, आपण सर्वजण जाणतो की भगवान बजरंगबलीने संकटमोचक म्हणून ओळखलं जातं. अशी श्रद्धा आहे की जो भक्त मनापासून बजरंगबलीचं स्मरण करतो त्यांच्या जीवनातील संकटांमध्ये त्याला धैर्य मिळतं आणि कठीण परिस्थितीशीही सामना करण्याची शक्ती मिळते. अनेक भक्तांचा असा विश्वास आहे की बजरंगबलीच्या कृपेमुळे आयुष्यातील अडथळे दूर होतात, मनातील भीती कमी होते आणि कठीण काळातही आशेचं किरण दिसू लागतो. मित्रांनो, भगवान बजरंगबली हे केवळ शक्ती आणि पराक्रमाचे प्रतीक नाही, तर ते भक्ती, धैर्य, निष्ठा आणि संकटांमध्ये खंबीर राहण्याची प्रेरणाही देतात. म्हणूनच ज्यांच्या आयुष्यात साध्या अडचणीचा काळ सुरू आहे, ज्यांना आर्थिक चिंता सातवत आहे किंवा ज्यांच्या मनात भविष्याबद्दल अनेक प्रश्न आहेत, त्यांनी घाबरून न जाता श्रद्धा कायम ठेवावी. कारण अनेकदा परिस्थिती बदलण्यापूर्वी आपल्या मनातील भीती आणि निराशा दूर होणं आवश्यक असतं. शास्त्रांमध्ये भगवान बजरंगबलीने संकटमोचक म्हणून संबोधले जातं आणि म्हणूनच असंख्य भक्त त्यांच्या चरणी श्रद्धेने नतमस्तक होतात. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपल्या आयुष्यातील दुःख दूर व्हावे, घरात सुख शांती नांदावी, आर्थिक अडचणी कमी व्हाव्यात, कुटुंबातील वातावरण आनंदी राहावं आणि आपल्या मेहनतीला योग्य फळ मिळावं. जर तुमच्याही मनात अशीच एखादी इच्छा असेल तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या राशींमध्ये तुमची राशी आहे का हे शेवटपर्यंत नक्की पहा. कारण मित्रांनो, ज्यावेळी परिस्थिती आपल्या विरोधात असल्यासारखी वाटते त्यावेळी एक छोटीशी सकारात्मक संधीसुद्धा संपूर्ण आयुष्याला नवी दिशा देऊ शकते. त्यामुळे उद्याची सकाळ काही राशींसाठी नवीन आशा, नवीन संधी आणि आनंदाची सुरुवात घेऊन येऊ शकते. आता या भाग्यवान राशी कोणत्या आहेत आणि त्यांच्या आयुष्यात नेमके कोणते बदल घडू शकतात हे आपण पुढे
एक एक करून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत आमच्यासोबत नक्की राहा. कारण तुमची राशी या यादीमध्ये असेल तर पुढील माहिती तुमच्यासाठी विशेष महत्त्वाची ठरू शकते. होय मित्रांनो, अशा परिस्थितीत भगवान बजरंगबलीच्या आशीर्वादांमुळे तुमच्या आयुष्यातील दुःख, वेदना आणि अनेक अडचणी दूर होण्याचे संकेत दिसत आहेत. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपल्या असते हातात भरपूर पैसा असावा, घरामध्ये कोणत्याही प्रकारची आर्थिक कमतरता नसावी आणि आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणासमोरही हात पसरावा लागू नये. पण मित्रांनो, प्रत्येकाच्या नशिबात परिस्थिती सारखी नसते. काही लोकांच्या आयुष्यात सुख सुविधा सहज येतात, तर काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप संघर्ष करावा लागतो. खरं सांगायचं झालं तर प्रत्येक माणसाचं आयुष्य हे चढउतारांनी भरलेलं असतं. कधी सुखाचे दिवस येतात तर कधी दुःखाचे आणि अडचणीचा सामना करावा लागतो. आणि हा जीवनाचा एक नैसर्गिक भाग आहे. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या परिस्थितींमधून जावं लागतं. कधी अचानक एखादी चांगली संधी मिळते, तर कधी खूप मेहनत करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही. त्यामुळे आयुष्यात होणाऱ्या बदलांना सामोरे जात पुढे जाणं गरजेचं असतं. ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार आपल्या आयुष्यातील अनेक बदलांचा संबंध ग्रहांच्या स्थितीशी जोडला जातो. ग्रहांची स्थिती आणि त्यांच्यात होणारे बदल यांचा 12 राशींवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो, अशी ज्योतिषशास्त्रात मान्यता आहे. एखाद्या ग्रहांचं राशी परिवर्तन झालं की काही राशींना अनुकूल परिणाम मिळू शकतात, तर काही राशींना सावध राहण्याची गरज निर्माण होऊ शकते. आणि मित्रांनो, आता ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार भगवान बजरंगबलीच्या कृपेमुळे एक विशेष योग तयार होत असल्याचं सांगितलं जात आहे. 12 राशींपैकी काही राशींवर भगवान बजरंगबलीची विशेष कृपादृष्टी राहू शकते आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. या राशीच्या जीवनात आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या संधी निर्माण होऊ शकतात, रखडलेली कामे पुढे सरकू शकतात आणि अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेली एखादी चांगली बातमी मिळू शकते. अर्थातच मित्रांनो, हे राशी भविष्य ज्योतिषीय श्रद्धा आणि मान्यतावर आधारित आहे. त्यामुळे कोणताही मोठा आर्थिक निर्णय केवळ राशी भविष्य पाहून घेऊ नका. तर चला तर मित्रांनो, आता जाणून घेऊया त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत, ज्यांच्यासाठी येणारा काळ आर्थिकदृष्ट्या चांगल्या संधी घेऊन येऊ शकतो आणि ज्यांच्या आयुष्यात भगवान बजरंगबलीच्या कृपेमुळे आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. असं म्हणता येईल की या राशींच्या लोकांसाठी नशिबाची साथ मिळण्याचे संकेत आहेत. काहींना अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो, काहींची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि काही लोकांना त्यांच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळू शकतं. सर्वात पहिली भाग्यवान राशी आहे मेष राशी. मेष राशीच्या लोकांनो, भगवान बजरंगबलीच्या आशीर्वादांमुळे तुमच्यासाठी येणारा काळ उत्साह आणि सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. अनेक दिवसांपासून आर्थिक अडचणीचा सामना करत असाल किंवा पैशांशी संबंधित एखादं काम रखडलं असेल, तर आता परिस्थितीत हळूहळू सुधारण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे एखादं माध्यमातून आर्थिक लाभाची संधी येऊ शकते आणि त्यामुळे तुमच्या मनातील चिंता कमी होऊ शकते. कुटुंबातील व्यक्तीकडून तुम्हाला प्रेम आणि सहकार्य मिळेल आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीचं तुमच्यावरील प्रेम किती मनापासून आहे याची जाणीवही या काळात तुम्हाला होऊ शकते. मेष राशीच्या लोकांसाठी व्यवसायाच्या बाबतीतही हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. व्यवसायांमध्ये नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. एखादी जुनी अडचण दूर होऊ शकते आणि योग्य नियोजन केल्यास नफ्यांमध्ये वाढ होण्याची संधी मिळू शकते. आत्तापर्यंत ज्या कामांमध्ये वारंवार अडथळे येत होते, ती काम आता हळूहळू मार्गी लागू शकतात. समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे आणि तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. जर तुम्ही व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर असे काही प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. मेष राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांसाठी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये पदोन्नती, पगारवाढ किंवा जबाबदारींमध्ये वाढ होण्याची संधी निर्माण होऊ शकते. तुम्ही मनापासून काम करत असाल आणि गेल्या काही काळापासून तुमच्या मेहनतीची दखल घेतली जात नाही असं वाटत असेल, तर येणाऱ्या काळात वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकतं. आणि जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार अनेक दिवसांपासून करत असाल, तर योग्य नियोजन करून आणि आर्थिक बाजू तपासून त्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी हा काळ तुम्हाला प्रेरणा देऊ शकतो. मात्र कोणता
कोणताही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे नक्कीच फायदेशीर ठरेल. मेष राशीच्या लोकांनो, ग्रहांच्या स्थितीबाबत ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार तुम्हाला अनुकूल संकेत मिळत आहेत. त्यामुळे भगवान बजरंगबलीचे स्मरण करा. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा. येणाऱ्या काळात आर्थिक लाभ, नवीन संधी आणि यश मिळण्याचे संकेत तुमच्यासाठी उत्साह वाढवणारे ठरू शकतात. तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी बदलण्याची सुरुवात या काळात होऊ शकते. मित्रांनो, आता पुढची भाग्यवान आणि नशीबवान राशी आहे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांनो, भगवान बजरंगबलीची कृपादृष्टी तुमच्यावर राहण्याची शक्यता असल्यामुळे येणारा काळ तुमच्यासाठी अनेक चांगल्या संधी घेऊन येऊ शकतो. आर्थिक बाबतीत तुम्हाला सकारात्मक बातमी मिळू शकते आणि उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग समोर येऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी ग्राहक संख्या वाढण्याची किंवा नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही गेल्या काही दिवसांपासून एखाद्या संधीची वाट पाहत असाल तर ती संधी अचानक तुमच्यासमोर येऊ शकते. कन्या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढू शकते आणि मेहनतीनुसार चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. परीक्षा, शिक्षण किंवा भविष्यातील करिअरबाबत तुम्ही काही महत्त्वाचा निर्णय घेत असाल तर शांतपणे विचार करून योग्य दिशा निवडा. जुन्या मित्रमैत्रिणींची किंवा काही खास व्यक्तींची अचानक आठवण होऊ शकते आणि जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळू शकतो. घरामध्ये पाहुण्यांचं आगमन होऊ शकतं आणि त्यांच्या स्वागतांमध्ये तुमचा काही वेळ आनंदात जाऊ शकतो. नोकरी किंवा व्यवसायाच्या शोधात असलेल्या कन्या राशीच्या लोकांसाठी ही चांगली संधी समोर येऊ शकते. तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते किंवा एखादा विश्वासू व्यक्तीच्या माध्यमातून नवीन मार्ग खुले होऊ शकतात. मात्र कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. तुमच्या जवळच्या आणि विश्वासू व्यक्तीला सल्ला घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरेल. योग्य व्यक्तीच्या योग्य वेळी मिळालेला सल्ला तुमच्या निर्णयाला नवी दिशा देऊ शकतो. कन्या राशीच्या लोकांनो, या काळात तुमच्या मनांमध्ये प्रसन्नतेची भावना वाढू शकते. ज्या गोष्टीमुळे तुम्ही काही काळापासून चिंतित होत्या त्यामध्ये हळूहळू सुधारणा जाणवू शकते. घरातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे आणि कुटुंबातील व्यक्तीकडून तुम्हाला भावनिक आधार मिळू शकतो. भगवान बजरंगबलीचं स्मरण करत तुमची मेहनत सुरू ठेवा, कारण नशीब संधी देतं, पण त्या संधीचं यशामध्ये रूपांतर करण्यासाठी तुमची मेहनत आणि योग्य निर्णय सर्वात महत्त्वाचं असतात. मेष आणि कन्या राशीच्या लोकांनो, जर तुम्हालाही भगवान बजरंगबलींवर मनापासून श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने जय बजरंगबली असं नक्की लिहा. पुढे आणखी काही राशींबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे STV राशीफल मराठीसोबत शेवटपर्यंत नक्की राहा. कन्या राशीच्या लोकांनो, भगवान बजरंगबलीची अपार कृपादृष्टी तुमच्यावर राहण्याचे संकेत आहेत आणि त्यामुळे तुमच्या जीवनात आर्थिक वाढीच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात. हा काळ तुमच्या बाजूने राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिळणाऱ्या प्रत्येक चांगल्या संधीचा योग्य उपयोग करून घ्या. गेल्या काही दिवसांपासून एखाद्या कामासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्या प्रयत्नांना आता सकारात्मक दिशा मिळू शकते. भगवान बजरंगबलीच्या आशीर्वादांवर श्रद्धा ठेवून स्वतःची मेहनत सुरू ठेवा, कारण येणाऱ्या काळात तुम्हाला एकापाठोपाठ एक चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमच्या मनात पुन्हा उत्साह निर्माण होऊ शकतो. मित्रांनो, आता या यादीतील पुढची भाग्यवान राशी आहे तुला राशी. तुला राशीच्या लोकांनो, भगवान बजरंगबलीच्या कृपेमुळे तुमच्या जीवनात काही मोठा आणि सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे बदल अचानक न होता तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांमधून आणि योग्य निर्णयामधून घडताना तुम्हाला जाणवू शकतो. तुम्ही अनेक दिवसांपासून एखाद्या नवीन कामाची, नवीन व्यवसायांची किंवा एखाद्या महत्त्वाच्या योजनेची तयारी करत असाल तर ती योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. तुम्ही ज्या कामामध्ये मनापासून मेहनत घ्याल त्यामध्ये यश मिळवण्याची शक्यता वाढेल आणि केलेल्या मेहनतीच्या तुलनेत चांगला फायदा मिळू शकतो. तुला राशीच्या लोकांनो, या काळात तुमचा आत्मविश्वास वाढताना दिसेल आणि यांचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्त्वावरही होईल. तुम्ही इतरांसमोर अधिक प्रभावीपणे तुमचं मत मांडू शकाल आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णय क्षमतेचं कौतुक होऊ शकतं. तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते, वरिष्ठांकडून तुमचं कौतुक होऊ शकतं आणि समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन ग्राहक, नवीन काम किंवा आर्थिक फायदा मिळवून देणारी एखादी संधी मिळू शकते.
त्यामुळे तुम्ही एखादी नवीन योजना सुरू करण्याचा विचार करत असाल तर योग्य नियोजन करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. तुला राशीच्या कुटुंबामध्येही आनंदाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. घरात एखादी शुभ बातमी मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी वाढू शकते आणि बराच काळ मनात असलेल्या एखादी चिंता कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांततेचा अनुभव मिळू शकतो. हा काळ तुमच्यासाठी असा ठरू शकतो की तुम्हाला स्वतःच्या मेहनतीवर आणि भविष्यातील संधीवर पुन्हा विश्वास वाटू लागेल. भगवान बजरंगबलीचं स्मरण करत पुढे जात राहा आणि मिळणाऱ्या चांगल्या संधीचा योग्य उपयोग करा. तुला राशीच्या ज्या विवाहित किंवा संततीची इच्छा असलेल्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी कुटुंबाशी संबंधित काही आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता ज्योतिषीय मान्यतेनुसार व्यक्त केली जाते. मात्र अशा बाबतीत कोणताही निश्चित निष्कर्ष राशी भविष्यांवर आधारित घेऊ नका. कुटुंबात आनंद वाढवणारी एखादी शुभ घटना घडू शकते आणि त्यामुळे घरातील वातावरण अधिक प्रसन्न होऊ शकतं. मित्रांनो, आयुष्यात ज्यांसाठी तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत त्यापैकी काही गोष्टी तुमच्या बाजूने घडताना दिसू शकतात आणि त्यामुळे तुमच्या आनंदाला पारावर उरणार नाही. मित्रांनो, आता या यादीतील पुढची भाग्यवान राशी आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांनो, भगवान बजरंगबलीच्या आशीर्वादांमुळे तुमच्यासाठी येणारा काळ खूपच खास ठरू शकतो. अनेक दिवसांपासून ज्या चांगल्या बातमीचा तुम्ही वाट पाहत आहात ती मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः प्रेम आणि नातेसंबंधाच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो. तुमच्या मनात असलेल्या व्यक्तींसोबतचे संबंध अधिक चांगले होऊ शकतात आणि एकमेकांमधील गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या वृश्चिक राशींच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. नवीन काम मिळणं, एखादी मोठा व्यवहार पूर्ण होणं किंवा व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळणं शक्य आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत मिळत आहेत. भगवान बजरंगबलीची कृपा तुमच्यावर आहे अशी श्रद्धा मनात ठेवून मेहनत सुरू ठेवा. या काळात तुम्ही अधिक उत्साही राहाल आणि तुमच्या सकारात्मक विचारांचा प्रभाव तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर पडू शकतो. तुमची सकारात्मक विचारसरणी आणि आत्मविश्वास भविष्यातील अनेक अडचणींवर मात करण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतो. काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ आली तर घाई न करता सर्व बाजूंचा विचार करा. ज्योतिषीय मान्यतेनुसार तुमच्यासाठी प्रवासांचे योगही तयार होऊ शकतात आणि कामानिमित्त केलेली काही प्रवास फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. त्यासोबतच धार्मिक किंवा तीर्थक्षेत्रेला भेट देण्याची इच्छा असेल तर त्यासाठीही योग्य संधी मिळू शकते. वृश्चिक राशीच्या लोकांना तुमच्या आयुष्यातील दुःख, चिंता आणि अडचणी कमी होऊन नवीन आशा निर्माण होण्याची शक्यता आहे. काही लोकांना नवीन घर, वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय घेण्याची संधी मिळू शकते. मात्र मोठी खरेदी किंवा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी तुमची आर्थिक क्षमता आणि गरज यांचा नीट विचार करा. भगवान बजरंगबलीची स्मरण, तुमची मेहनत आणि योग्य निर्णय यांचा समतोल ठेवाल तर हा काळ तुमच्यासाठी अधिक चांगला ठरू शकतो. मित्रांनो, आता या यादीतील पुढची भाग्यवान राशी आहे मकर राशी. मकर राशीच्या लोकांना भगवान बजरंगबलीच्या आशीर्वादांमुळे तुमच्यासाठी काही शुभ संकेत निर्माण होत आहेत. तुमच्या आयुष्यात अनेक दिवसांपासून रखडलेल्या गोष्टी पुन्हा मार्गी लागू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळू शकतो. आर्थिक बाबतीत परिस्थितीत सुधारण्याची शक्यता आहे आणि तुमच्या मेहनतीमुळे उत्पन्न वाढवण्याची संधी मिळू शकतात. मकर राशीच्या लोकांना कुटुंब आणि आर्थिक बाबतीत एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. हा निर्णय योग्य पद्धतीने घेतला तर कुटुंबातील सदस्य तुमच्या अधिक जवळ येऊ शकतात आणि त्यांच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर वाढू शकतो. बराच काळ रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होऊ लागली तर तुमचा आत्मविश्वासही वाढेल आणि वाढलेला आत्मविश्वास तुम्हाला असा एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याची ताकद देऊ शकतो ज्यांच्या भविष्यात तुम्हाला फायदा होऊ शकतो. मकर राशीच्या लोकांनो, जर तुम्ही परदेशात जाऊन नोकरी करण्याचं स्वप्न पाहत असाल तर त्या दिशेने काही नवीन संधी निर्माण होऊ शकतात. परदेशातील नोकरी, शिक्षण किंवा कामाशी संबंधित एखादी माहिती तुमच्यासमोर येऊ शकते. मात्र अशा संधीचे कागदपत्रे, खर्च आणि विश्वासार्हता व्यवस्थित तपासूनच निर्णय घ्या. केवळ राशी भविष्याच्या आधारावर कोणत्याही व्यक्तींवर किंवा संधींवर विश्वास ठेवू नका. भगवान बजरंगबलीची विशेष कृपादृष्टी मकर राशीच्या लोकांवर राहण्याची श्रद्धा आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात तुमच्या जीवनात आनंदाच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात. घरांमध्ये आनंदाचे वातावरण राहू शकते. आर्थिक
चिंता कमी होऊ शकते आणि ज्या गोष्टींसाठी तुम्ही बराच काळ मेहनत घेतली आहे त्यातून चांगला परिणाम मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मकर राशीच्या लोकांनो, निराश होऊ नका. तुमची मेहनत सुरू ठेवा आणि मनापासून भगवान बजरंग बलीचं स्मरण करा. जर तुमची राशी तुला, वृश्चिक किंवा मकर यापैकी एक असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने जय बजरंगबली नक्की लिहा. आणि अशाच प्रकारचं राशी भविष्यक नियमित पाहण्यासाठी STV राशीफल मराठीसोबत जोडलेले राहा, कारण पुढे आणखी काही राशींसाठी येणाऱ्या काळातील महत्त्वाचे संकेत आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आता या यादीतील पुढची भाग्यवान राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांनो, भगवान बजरंग बलीची अपार कृपादृष्टी तुमच्यावर राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आर्थिक बाबतीत ज्या अडचणीचा तुम्ही काही काळांपासून सामना करत आहात त्या हळूहळू कमी होऊ शकतात. तुमच्या कामाच्या क्षेत्रात प्रगती करण्याचा अनेक संधी तुम्हाला मिळू शकतात आणि तुमच्या मेहनतीला चांगला फळ मिळण्याची शक्यता आहे. पैशाची कमतरता भासत असेल किंवा उत्पन्न वाढवण्याचा विचार करत असाल तर या काळात तुमच्यासमोर उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात. वृषभ राशीच्या लोकांनो, भगवान बजरंगबलीच्या कृपेमुळे आर्थिक प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या कामामध्ये अधिक मेहनत घेतली तर त्यांचा परिणाम तुमच्या आर्थिक परिस्थितींवर दिसून येऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी उत्पन्न वाढवण्यासोबतच पदोन्नतीची संधी निर्माण होऊ शकते आणि तुमच्या कामाची वरिष्ठांकडून दखल घेतली जाऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अचानक आर्थिक फायदा मिळण्याची शक्यता आहे. एखादा जुना व्यवहार पूर्ण होऊ शकतो, नवीन ग्राहक मिळू शकतात किंवा बराच काळ रखडलेली एखादं काम अचानक मार्गी लागू शकतं. वृषभ राशीच्या लोकांनो, तुमच्या जीवनातील दुःख, चिंता आणि अडचणी कमी होऊन आनंदाचे दिवस सुरू होण्याची शक्यता आहे. घरामध्ये सुख शांतीचं वातावरण राहू शकतं आणि कुटुंबातील व्यक्तींमध्ये प्रेम व आपुलकी वाढू शकते. संततीशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते आणि त्यामुळे घरातील आनंद आणखी वाढू शकतो. ज्योतिषीय मान्यतेनुसार तुम्हाला अचानक आर्थिक लाभांची संधी मिळू शकते. त्यामुळे पैशांशी संबंधित एखादी अनपेक्षित चांगली बातमी तुमच्यासमोर आली तर ती तुमच्यासाठी मोठा दिलासा ठरू शकते. गृहस्थ जीवनातही शांतता आणि समाधान टिकून राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आता या यादीतील पुढची भाग्यवान राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांनो, भगवान बजरंगबली तुमच्यावर विशेष कृपादृष्टी ठेवत असल्याची ज्योतिषीय मान्यता आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक दुःख, चिंता आणि अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एखादं काम रखडलं असेल, एखादी इच्छा अपूर्ण राहिली असेल किंवा एखाद्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी तुम्ही सतत प्रयत्न करत असाल तर आता त्या दिशेने सकारात्मक हालचाल सुरू होऊ शकते. कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्ही एखादी व्यक्तीला पैसे उधार दिले असतील आणि ते पैसे परत मिळण्याची तुम्ही बराच काळ वाट पाहत असाल तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. तुमच्यावर कर्जाचा भार असेल तर तो कमी करण्यासाठी योग्य संधी मिळू शकते आणि नियोजनापूर्वक प्रयत्न केल्यास कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो. तुमच्या आजपर्यंतच्या मेहनतीला आता योग्य दिशा मिळू शकते आणि तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता वाढू शकते. कुंभ राशीच्या लोकांनो, समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढू शकतो आणि तुमच्या कामाची लोकांकडून प्रशंसा होऊ शकते. भगवान बजरंगबलीच्या कृपेमुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. व्यवसायांमध्ये अचानक आर्थिक फायदा मिळू शकतो आणि घरातील वातावरण आनंदी व शांत राहू शकते. मात्र एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, तुमचा स्वभाव कधीकधी खूप आक्रमक किंवा उतावळा होऊ शकतो. त्यामुळे या काळात रागावर आणि बोलण्यावर थोडं नियंत्रण ठेवणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. योग्य वेळी शांत राहणं आणि समोरच्याचं म्हणणं ऐकून घेणं तुमच्या अनेक अडचणी टाळू शकतं. कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन वाहन किंवा घर घेण्यासंबंधी विचार करण्याची संधी निर्माण होऊ शकते. जर तुम्ही बऱ्याच काळापासून घर किंवा वाहन घेण्याचं स्वप्न पाहत असाल तर त्या दिशेने